बाजारात मिळतो त्या पद्धतीचा आईस्क्रीम तुम्हाला जर घरी करायचं असेल तर काही गोष्टी जर लक्षात घेताल तर तुम्ही सुद्धा अगदी बाजारात मिळतं त्या पद्धतीचं आईस्क्रीम घरीच करू शकता. एक प्रकारचं बेस करून तुम्ही कितीही प्रकारचे आईस्क्रीम करू शकता. साधा सोपा बेसचा प्रकार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 लिटर इथे मी पॅकेटचं दूध घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव कप कॉर्नफ्लोअर आणि पाव कप इथे मी घेतलेला आहे दूध पावडर आणि पाव कप इथे मी घेतलेला आहे GMS पावडर आणि अर्धा चमचा CMC पावडर. GMS पावडर आणि CMC पावडर नक्की वापरा. यामुळे आपलं जे आईस्क्रीम आहे जर 1 लिटर घेतल्यास आरामात 3 लिटरची आईस्क्रीम तयार होते. आणि त्याचबरोबर 1.25 कप इतकं इथे मी साखर टाकून घेतलेलं आहे. हे सगळं पहिल्यांदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गाठी-गुठळ्या राहू द्यायच्या नाही. जरी असेल तरी काही हरकत नाही. दूध घोटून घेते वेळेस छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर या ठिकाणी आपलं हे दूध तयार झालेलं आहे. गॅसवर ठेवलेलं आहे. आता याला सतत या पद्धतीने हलवत राहायचं जेणेकरून हे छान व्यवस्थित मिक्स होईल. तर या पद्धतीचा बेसचं दूध केल्यास यानंतर होणारी आईस्क्रीम साधी सोपी होते आणि त्याचबरोबर यापासून तुम्ही कितीही प्रकारचे फ्लेवर तयार करू शकता. तर या 1 लिटर दुधासाठी असं परफेक्ट प्रमाण आहे. कपचं मेजरमेंट घ्या म्हणजे तुमचं जे आईस्क्रीम आहे चुकणार नाही. सतत मिक्स करून या पद्धतीने दाटसर होईपर्यंत आपल्याला हे छान असं दूध शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं दूध जे आहे छान असं दाटसर झालेलं आहे. तर चमच्याला जेव्हा हे दूध छान व्यवस्थित कोटिंग होत आहे आणि एखादा रेष वळल्यानंतर ते मिश्रण जे आहे इकडं तिकडं होत नाही आहे, जिकडच्या तिकडं आहे, यानुसार आपलं दूध छान तयार झालेलं आहे. थंड करायला ठेवायचं आहे. त्यानंतर एखाद्या डब्यामध्ये भरून गच्च झाकण लावायचं आहे आणि फ्रीजरमध्ये आपल्याला साधारण 5 ते 6 तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे. 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता हे आईस्क्रीम जे आहे थोडंसं सेट झालेलं आहे. अगदी पूर्णपणे घट्ट झालेलं नाही. या पद्धतीने छान असं व्यवस्थित याला मोडून घ्यायचं. त्यानंतर याला आपल्याला इलेक्ट्रिक बीटरनं बीट करून घ्यायचं आहे. शक्यतो इलेक्ट्रिक बीटरचा वापर करा जेणे आईस्क्रीम आपलं तिप्पट फुललं जातं. तर तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरचं भांडं फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि थंड झालं की त्यामध्ये हे बेस थोडं थोडं करून फेटून घ्या. तसंही चालतो पण शक्यतो असेल तर बीटरचा वापर करा. या ठिकाणी आता थोडं थोडं करून सुरुवातीला कमी स्पीडवर साधारण 2 ते 3 मिनटं फेटून घेतले. त्यानंतर हाय स्पीडवर साधारण 2 मिनटं फेटून घेतले. त्यानंतर यामध्ये टाकत आहे कपभर इतकं दुधावरची साय. या ठिकाणी फ्रेश क्रीमसुद्धा तुम्ही वापरू शकता. पूर्ण छान फेटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपलं जे आईस्क्रीमचं बेस होतं अगदी खालच्या साईडला होतं. छान असं फेटून घेतल्यानंतर तिप्पट फुलल्या गेलेलं आहे. याला छान असे लेअर पडतील इतपत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे आईस्क्रीम पूर्ण फेटणं झालेलं आहे. तर हे आईस्क्रीमचा बेस आहे. यामध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आईस्क्रीम करू शकता. तर आज मी एवढ्या आईस्क्रीमचं 3 प्रकार करणार आहे. तर सुरुवातीला इथे मी प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम तयार करून घेणार आहे. तर तयार झालेलं हे आईस्क्रीमचं बेस यामध्ये चमचाभर इतकं व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलेलं आहे आणि छान असं फेटून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी छान असं मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपलं व्हॅनिला आईस्क्रीमचं बेस तयार झालेलं आहे. तर डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. या पद्धतीने गच्च झाकण्याचा डबा असायला पाहिजे. वरच्या साईडला आईस क्रिस्टल होऊ नये म्हणून इथे मी ऑडीचा इकोबेक पेपर लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता दुसरं आईस्क्रीम करणार आहोत ओरिओ आईस्क्रीम. त्यासाठी इथे मी साधारण 10 ते 12 ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत. आता याला थोडंसं क्रश करून घेऊया म्हणजेच हाताने थोडंसं मोडून घेऊया आणि घेतलेलं मिश्रण यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं ओरिओ बिस्किट टाकून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं मोडून ठेवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर या इथे मी डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे. तर तुम्ही डार्क कंपाऊंड चॉकलेट सुद्धा घेऊ शकता. साधारण पाव कप होईल इतपत आपल्याला हे चॉकलेट घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी साधारण 4 चमचे इतकं चॉकलेट सिरप टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं छान व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. तर हलकंसं हे चॉकलेटी रंग येण्यासाठी इथे मी साधारण 3 ते 4 ड्रॉप चॉकलेटी कलरचे टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे. नसेल तर स्किप करू शकता. आणि सोबतच इथे मी साधारण 1 चमचाभर इतकं चॉकलेट इसेन्स टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा छान व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे. हलकंसं याला चॉकलेटी रंग येण्यासाठी मी इथे कलर वापरलेला आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा. सगळं बीट करून घेतल्यानंतर इथे मी एका डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे. वरच्या साईडला
त्यानंतर वरच्या साईडला थोडूसे इथे मी कट करून घेतलेले चॉकलेट, ओरिओ बिस्किटचे छोटे तुकडे टाकून घेतलेले आहे. म्हणजे खात्या वेळेस अतिशय मस्त दिसतो, मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा. आणि वरच्या साईडला आईस क्रिस्टल होऊ नये, आईस्क्रीम छान असं सेट होण्यासाठी ऑडीचा इकोबेक पेपर इथे मी लावून घेतलेला आहे. झाकण लावूया आणि फ्रीझरमध्ये याला सेट करायला ठेवून देऊया. आता शिल्लक राहिलेल्या आईस्क्रीमच्या बेसमध्ये इथे मी फ्लेवर करणार आहे ड्रायफ्रूटचा. तर या ठिकाणी चमचाभर इतकं केशर सिरप टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच हलकंसं याला पिंक कलर येण्यासाठी साधारण एक 4 ते 5 इथे मी पिंक कलरचे ड्रॉप टाकून घेतलेला आहे. आणि यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये चेरी, बारीक चिरून घेतलेले काजू, बदाम आणि मनुके आणि त्याचबरोबर पिस्ता आणि पंपकिन सीड टाकून घेतलेला आहे. यामध्ये तुमच्या आवडीचे यामध्ये ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता. तर इथे मी हे सगळं घेतलेलं आहे. वरच्या साईडला टाकण्यासाठी सुद्धा थोडंसं ठेवलेलं आहे. डब्यामध्ये भरून घेऊया आणि त्याचबरोबर शिल्लक राहिलेले सगळे ड्रायफ्रूटचे तुकडे जे आहेत ते यामध्ये टाकून घेतलेले आहे. केसर सिरपमुळे छान असा याचा फ्लेवर येतो. जर तुमच्याकडे केसर सिरप नसेल तर तुम्ही कुठलाही फ्लेवर यामध्ये वापरू शकता. तर वरतून थोडंसं केशरच्या काड्या सुद्धा टाकून दिलेल्या आहे आणि आता यावर ऑडीचा इकोबेक पेपर लावून घेतलेला आहे. झाकण लावूया. आता हे तिन्ही आईस्क्रीम आपल्याला सेट करायला रात्रभर ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, सेट करते वेळेस फ्रीजरचा टेम्परेचर बरोबर पाहायचा आहे. कमी असेल तर त्याला बरोबर मोडवर करून घ्या आणि त्यानंतर सेट करायला ठेवा. आणि सारखं फ्रीजर उघडून पाहू नका, नाहीतर याची कूलिंग जाईल आणि आपला आईस्क्रीम सेट होणार नाही. रात्रभर सेट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहिल्यास आपल्या तिन्ही आईस्क्रीम अतिशय मस्त असं तयार झालेलं आहे. मार्केटमध्ये मिळतो तसा पांढरा शुभ्र असा व्हॅनिला आईस्क्रीम इथे मस्तपैकी तयार झालेला आहे. फक्त हे जेव्हा आपण आईस्क्रीम डब्यातून काढतो त्यावेळेस थोडंसं त्याला गरम होऊ द्यायचं. म्हणजे हे थंडगार असतो, लगेचच काढायला गेलं की व्यवस्थित असं निघत नाही. आणि जे स्कूपी आहे थोडंसं त्याला पाण्यात बुडवायचं, त्यानंतर आईस्क्रीम व्यवस्थित असं काढून घ्यायचं, छान व्यवस्थित निघतो. ड्रायफ्रूट आईस्क्रीम बघू शकता, अतिशय मस्त असं हे आईस्क्रीम सुद्धा झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने आईस्क्रीम जर घरी करताल तर कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही की हे आईस्क्रीम आपण घरी बनवलेलं आहे. तर कुठेही आईस क्रिस्टल वगैरे जमा झालेलं नाही, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर ओरिओ आईस्क्रीम सुद्धा त्याच पद्धतीने मस्त असं तयार झालेलं आहे. साध्या सोप्या पद्धतीने हे तयार होतो, पण लक्षात ठेवा आपण 1 लिटरसाठी जे मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच पद्धतीने सगळे जिन्नस तुम्ही दुधामध्ये टाका, म्हणजे व्यवस्थित असं आईस्क्रीम तयार होतो. तर 1 लिटरसाठी मी घेतलेलं GMS पावडर, CMC पावडर, कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर हे बरोबर जर टाकताल तर तुमचा आईस्क्रीमसुद्धा मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षा दुप्पट चवीचं होतो. 1 लिटरमध्ये बरोबर 3 लिटर असं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर घर पूर्ण अगदी पोटभर खाईल इतपत हे आईस्क्रीम तयार होतो. साध्या सोप्या पद्धतीने एकाच बेसमध्ये आपण 3 प्रकारचे हे आईस्क्रीम केलेले आहोत. नक्की ट्राय करून पहा. अशा पद्धतीच्या थंडगार आईस्क्रीम तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया.